न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तक्रारीवर भंडाऱ्याचे DYSP डॉक्टर अशोक बागुल यांना 24 तासात जामीन मंजूर करण्यात आला। DYSP अशोक बागुल गुन्हा दाखल झाल्या दिवशीपासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत। दरम्यान या गुन्ह्याविषयीचा सर्व आढावा पोलीस महानिरीक्षक यांना पाठविला असल्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातून माहिती येत आहे। फसवणूक करणाऱ्या आपल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भंडारा पोलीस ठाण्यात आली होती, परंतु आलेल्या तरुणीला चौकशी करण्याकरिता आपल्या कार्यालयात बोलून भंडारा पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याची व असभ्य वर्तणूक केल्याची तक्रारीत नमूद आहे। परंतु आता या पोलीस अधिकाऱ्याला 24 तासातच कोर्टाकडून जामीन मिळाल्याने नागरिकांमध्ये नव्या चर्चेला पेव फुटला आहे। पोलीस जर अशा प्रकारे वागू लागले तर सामान्य नागरिकांचे काय होणार, असा प्रश्न आता जिल्ह्यातील महिलांना पडला आहे। तर प्रेम प्रकरणामध्ये मला धोका मिळाल्यामुळे माझं माइंडसेट सुसाईडचं झालेलं होतं। ऑलरेडी मी एकदा सुसाईड अटेम्प्ट करून होते। त्यांनी म्हटलं की ते घरी येतील, बट ते आले नाही। त्याच्यामुळे मग जे काही धोका घडला त्या प्रकरणामध्ये तर मी सरांशी भेट घ्यायला आली आणि सरांनी मला नेक्स्ट टाइम म्हणजे विचार करून यायला सांगितलं। तू नेक्स्ट टाइम एकटी आहे आणि विचार कर, नाहीतर खूप बदनामी होईल असं ते म्हणाले। मी पुन्हा मग 1 तारखेला गेलेली होती। त्याच्यानंतर ते मला म्हणाले की पुन्हा एक्सप्लेन कर। मी त्यांना पुन्हा मॅटर एक्सप्लेन केली आणि एक्सप्लेन करून झाल्यानंतर ते मला म्हणाले की तू सुसाईड, म्हणजे मी खूप इमोशनल होती त्यावेळी, तर तू सुसाईड करणार नाही, आपण एक क्लोज फ्रेंडमधून राहू आणि आपण एक रिलेशनमधून राहू, असे ते मला म्हणाले। आणि हेही म्हणाले की ते हे गोष्ट कोणाला तू सांगायची नाही। आणि हेही विचारलं त्यांनी मला की आपण डेटवर कधी जाऊ, तू सांग फ्री कधी आहे, एकटी कधी राहशील, आपण डेटवर जाऊ। आणि 3, 4 किंवा 5 वेळा तरी त्यांनी मला हा क्वेश्चन विचारलं। माझं मॅटर राहिलं बाजूलाच आणि ते आपलं मॅटर सांगतात अलगच। मला घरी गेल्यानंतर ह्या जेव्हा सर्व गोष्ट हळूहळू समजायला लागली की ते माझा ॲडव्हान्टेज घेत आहेत, तेव्हा मी खूप घाबरून गेलेली होती आणि मग पुन्हा FIR साठी कुठे जाण्याची हिंमत म्हणजे माझ्यामध्ये आलेलीच नाही। अशोक बागुल सर। भंडारा जिल्ह्यामध्ये लाखनी तालुका आहे, तिथली एक सुशिक्षित बेरोजगार तरुणी, तिच्याशी गुजरलेल्या एक प्रसंगाच्या बाबतीत न्याय मिळेल या हेतूनं भंडाऱ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुलकडे न्याय मिळेल या अपेक्षेने त्यांच्या कार्यालयामध्ये गेली असताना तो व्यक्ती म्हणजे हा प्रचंड वासनांध अधिकारी आहे। यांचे अनेक किस्से नागपुरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। तर त्या मुलीला त्यांनी 3 अटी ठेवल्या की तू आत्महत्या करू नको, मी तुझ्यासोबत समर्थपणे उभा राहील, तुझी हरकत नसेल तर तुला मी आयुष्यभर सांभाळेल, मी तरुण आहे, तू मला म्हातारा समजू नको वगैरे अत्यंत घाणेरड्या, लज्जास्पद आणि संतापजनक या पद्धतीचं त्यांनी सेक्च्युअल ची मागणी केली। ती पीडित तरुणी आत्महत्या करायला त्याच्या बोलण्यामुळे गेली। एका कार्यकर्त्याला ते मिळाली। त्यांनी त्या प्रकरणाला घेऊन माझ्याकडे जेव्हा आलं, मी लगेच भंडारा SP पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षकांना कॉल केला। त्यांनी सांगितलं की ते मतमोजणीच्या प्रकरणामध्ये व्यस्त आहे, 6 तारखेला आपण भेटू। 6 तारखेला आम्ही निवेदन दिलं। 6 तारखेला त्यांनी मला वेळ मागून घेतलेली होती आणि वेळेमध्ये सांगितलं की मला काही पुरावे करावे लागतील। त्यांनी त्याच्या पद्धतीचे त्याच्या कार्यालयामधून जे तरुणी जी 1 तारखेला गेलेली होती त्या 1 तारखेमध्ये त्याचे व्हिज्युअल्स म्हणजे त्याचे जे फुटेज आहेत ते त्यांनी जमा केले आणि काल पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बागुलवरती 354A आणि 309 या फौजदारी बांधवी कलमांतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। काल एक फिर्यादीची कंप्लेंटवर एक पोलीस अधिकारीवर 354A 509 IPC कलमच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। जी फिर्यादी होती त्याची फिर्याद अशी होती की ते पोलीस अधिकाऱ्यांचे चेंबरमध्ये गेलेली होती। एकदा एक महिलासोबत गेलेली होती। नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही एकटी या
त्याचा नंबर त्यांना दिला. त्या महिलांनी त्यांना 1 तारखेला फोन पण केला. फोन करून ते तिथे गेली आणि तिथून त्यांनी त्यांच्या चेंबरामध्ये एकटा त्यांना भेटला आणि भेटून त्यांनी वेगवेगळे चुकीचे डिमांड्स केले त्यांच्याकडून आणि त्या अनुषंगाने त्यांना लज्जा वाटली. त्यांनी काही सामाजिक संघटनांना अप्रोच केला. नंतर ते सामाजिक संघटनाचे सोबत ते पोलीस स्टेशन माझ्याकडून आले. आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला पाठवलो आणि त्याच्यावर हे गुन्हा दाखल झाला. पुढची कारवाई काय होणार सर? आता यामध्ये बेलेबल ऑफेन्स आहे. आम्ही तपास करणार आणि विभागीय कारवाईसाठी आम्ही जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांना ते पाठवणार आहे. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.